आजकाल इंटरनेटवर बघा, सगळीकडे एकच नाव दिसतंय, हायरॉक्स. एकदम धुमाकूळ घालतंय. सगळेच जण याबद्दल बोलतायत, चर्चा करतायत. आठवतंय पिकलबॉल कसं अचानक पॉप्युलर झालं होतं? बस तसंच काहीसं आता हायरॉक्स सोबत होतंय. सोशल मीडियावर नुसता ट्रेंड आहे. तर मग प्रश्न पडतो की ही फिटनेस रेस नक्की आहे तरी काय आणि अचानक एवढी व्हायरल का होतीये? चला तर मग याबद्दलच आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर हायरॉक्स म्हणजे एक जागतिक फिटनेस स्पर्धा. ह्या दोन गोष्टी एकत्र येतात. एक तर धावणं आणि दुसरं म्हणजे फंक्शनल ट्रेनिंग. आता फंक्शनल ट्रेनिंग म्हणजे काय? तर हे असे व्यायाम आहेत जे आपण रोजच्या आयुष्यात ज्या हालचाली करतो त्यावर आधारित असतात. याने होतं काय की ताकद आणि स्टॅमिना दोन्ही एकदम वाढतो. आणि ही एक इनडोअर रेस आहे, म्हणजे एका मोठ्या हॉलमध्ये होते. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे जगात कुठेही जा, या रेसचा फॉर्मॅट, नियम सगळं काही अगदी सेम टू सेम असतं. ओके, तर मग हे आव्हान नेमकं कसं असतं? बघा, यात तुम्हाला 1 किलोमीटर धावायचंय आणि धावून झालं की लगेच एक फंक्शनल वर्कआउट करायचंय. आणि हे एकदा नाही तर हे चक्र तुम्हाला न थांबता तब्बल 8 वेळा पूर्ण करायचंय. विचार करा किती कठीण असेल. आणि ही आहेत ती 8 आव्हानं. म्हणजे बघा, हे वर्कआउट्स तुमच्या शरीराचा प्रत्येक भागाची परीक्षा घेतात. अप्पर बॉडी, लोअर बॉडी, कोर काहीही सुटत नाही. आणि विसरू नका, हे सगळं तुम्हाला 8 किलोमीटर धावण्यासोबत करायचंय. ठीक आहे, तर रेसची सुरुवात होते 1000 मीटर स्की अर्गने. हा व्यायाम तुमच्या हातांची आणि खांद्यांची ताकद पूर्णपणे तपासतो. त्यानंतर येतो 50 मीटरचा स्लेज पुश. म्हणजे विचार करा, तुमच्या संपूर्ण शरीराची ताकद लावून एक वजनदार स्लेज पुढे ढकलायचा आहे. ते झालं की येतो 50 मीटरचा स्लेज पुल. या तेच स्लेज, पण आता दोरीने पाठीच्या आणि हातांच्या ताकदीने ओढायचं. आणि मग येतो सगळ्यांचा आवडता किंवा म्हणा ना आवडता प्रकार, बर्पी ब्रॉड जम्प्स. हा तर एक जबरदस्त फुल बॉडी व्यायाम आहे. वेल, रोईंग स्टेशनपर्यंत पोहोचलात म्हणजे तुमचं अभिनंदन, कारण तुम्ही रेसच्या अर्ध्या टप्प्यावर पोहोचला आहात. पण थांबा, खरी कसोटी तर आता सुरू होते. इथे 100 मीटर रोईंग केलं की समजा अजून 3 किलोमीटर धावणं आणि 3 अतिशय कठीण वर्कआउट्स बाकी आहेत. यानंतरचा टप्पा आहे फार्मर्स कॅरी. यात काय करायचंय तर 2 जड केटलबेल्स उचलून 200 मीटर चालायचं. हे तुमच्या हातांची पकड म्हणजे ग्रिप स्ट्रेंथ आणि कोरची ताकद अक्षरशः पणाला लावतं. त्यानंतर येतो 7वा प्रकार, सँडबॅग लंजेस. खांद्यावर सँडबॅग घेऊन 100 मीटर लंजेस करत पुढे जायचं. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक लंजेसमध्ये तुमचा गुडघा जमिनीला टेकवणं कंपल्सरी आहे. हे तुमच्या पायांची ताकद आणि बॅलन्स दोन्ही तपासतं. आणि मग येतं शेवटचं 8वं आव्हान, वॉल बॉल्स. विचार करा, तोपर्यंत शरीर पूर्णपणे थकलेलं असतं आणि हेच आव्हान तुमची उरली सुरली सगळी शक्ती अक्षरशः पिळून काढतं. यामध्ये पुरुषांसाठी 6 किलोचा बॉल असतो, जो 10 फूट उंच टार्गेटवर फेकायचा असतो, आणि महिलांसाठी 4 किलोचा बॉल 9 फूट उंचीवर. एवढंच नाही, हे सगळं तुम्हाला स्क्वॉट पोझिशनमधनं करायचंय. आता तुम्हीच कल्पना करा, रेसच्या अगदी शेवटी शरीर थकलेलं असताना हे करणं किती अवघड असेल. ठीक आहे, हे सगळं ऐकून प्रश्न पडेल की ही रेस फक्त प्रोफेशनल ॲथलीट्ससाठीच आहे का? तर याचं उत्तर आहे अजिबात नाही. फिटनेसची आवड असणारी कोणतीही व्यक्ती यात भाग घेऊ शकते. म्हणजे बघा, यात प्रत्येकासाठी काही ना काही आहेच. तुम्ही एकट्याने सिंगल्समध्ये भाग घेऊ शकता किंवा एखाद्या मित्रासोबत डबल्समध्ये जाऊ शकता. डबल्समध्ये तर वर्कआउट्स वाटून घेता येतात, म्हणजे अजून सोपं. इतकंच नाही तर यात प्रो लेव्हलपासून ते सर्वांसाठी खुल्या असलेल्या ओपन कॅटेगरीपर्यंत वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. ओके, तर मग ह्यात भाग घ्यायचा ठरवलं तर प्रश्न उरतो की ह्याची तयारी कशी करायची? कारण एक गोष्ट तर नक्की आहे, ही स्पर्धा सोपी नाही आणि त्यामुळे योग्य तयारी करणं खूपच महत्त्वाचं आहे. तयारीसाठी 4 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. नंबर 1, रनिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग एकत्र करा. फक्त एकच गोष्ट करून नाही चालणार, दोन्हीचा बॅलन्स हवा. नंबर 2, तुमचा पोश्चर आणि फॉर्म परफेक्ट ठेवा, कारण चुकीच्या फॉर्ममुळे तुम्हाला पेनल्टी लागू शकते. आणि यासाठी एखाद्या सर्टिफाईड ट्रेनरची मदत घेतली तर उत्तमच. आणि चौथा मुद्दा, hyrox.com या वेबसाईटवर जाऊन तुमची लेवल नक्की तपासा, म्हणजे तुम्हाला तयारीची योग्य दिशा मिळेल. पण एक मिनिट, हायरॉक्स इतकं लोकप्रिय का होत आहे, विशेषतः आपल्याकडे भारतामध्ये? यामागे काही इंटरेस्टिंग कारणं आहेत. हेच तर या ट्रेंडचं सार आहे.
आता लोक फक्त फिट राहायचं आहे म्हणून व्यायाम करत नाहीयेत, तर ते एका विशिष्ट इव्हेंटसाठी, एका ध्येयासाठी तयारी करत आहेत. फिटनेस या संकल्पनेला जेव्हा एक असं स्पष्ट ध्येय मिळतं, तेव्हा ती गोष्ट खूप जास्त प्रेरणादायी ठरते. या लोकप्रियतेमागे साधारणपणे 3 मुख्य कारणं दिसतात. पहिलं म्हणजे इव्हेंटवर आधारित फिटनेस मॉडेल्सना आजकाल खूप चांगली मागणी आहे. लोकांना एक टार्गेट हवं असतं. दुसरं, हायरॉक्स ही फक्त एक रेस नाहीये, तर ती एक कम्युनिटी म्हणून वाढत आहे. लोक एकत्र येतात, एकमेकांना सपोर्ट करतात. आणि तिसरं म्हणजे क्रॉसफिटच्या ट्रेंडनंतर लोकांना एक निश्चित स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटची गरज वाटत होती. आणि ती गरज हायरॉक्सने अगदी बरोबर पूर्ण केली. आणि आता सगळ्यात महत्त्वाची बातमी. ही क्रेज आता आपल्या भारतात पोहोचली आहे. हो, ह्याच वर्षी जुलैमध्ये दिल्लीत आणि सप्टेंबरमध्ये मुंबईत हायरॉक्स स्पर्धा होणार आहेत. म्हणजे आता हा सगळा अनुभव प्रत्यक्ष घेण्याची संधी आपल्यालाही मिळणार आहे. तर मग ह्या सगळ्या माहितीनंतर एकच प्रश्न उरतो. हायरॉक्स हा फक्त एक तात्पुरता ट्रेंड आहे की हेच आपल्या फिटनेसचं भविष्य आहे? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?